गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही चाललो आहे अनाथ आश्रमात. शिक्रापूर मलठा फाट्याचं एक अनाथ आश्रम आहे. तिथं आम्ही थोडंसं कपडे बूट वगैरे द्यायला चाललो त्यांना. आम्ही एवढे सगळे जाणार आहोत. तर चला. छोटी पण आमच्यासोबत येणार आहे कपडे वाटप करायला. आहे का तुमच्या पण घरातली जी अशी पडून कपडे असतात ती ना अशी इकडे तिकडे फेकण्यापेक्षा, जाळून टाकण्यापेक्षा तुम्ही एखाद्या गोरगरीब लोकांना द्या किंवा अनाथ आश्रमात देऊन या. कारण की काय होतं, आपल्यामुळे एखाद्याचा फायदा होतो. आहे का नाही? हो, बरोबर आहे. चला तिथं गेलो असतं, मला दाखवलं तर काय काय होतं, काय काय ते. कुठले हो तुम्ही? कुठले तुम्ही? हा का? पाण्याची टाकी आहे का मोठी? हा हा हा. शेजारी इकडं कुठं चालले मग? इकडून रस्ता आहे. हा का? रस्ता चांगलं आहे मग. खड्डे बघ, खड्डे किती डेंजर खड्डे. चांगली मोठी संस्था आहे. आपल्याला ग्रोसरी स्वरूपात म्हणजे आवश्यक आहे. किराणा हो. व्यवस्था केलेली आणि 2 पॉटमध्ये हो. तसं घरात राहत नाही, त्याच्यापेक्षा बेस्ट आपण सर्व्हिस इथं मुलांना देतो. त्याच्यामुळे पालकांचा खूप आपल्यावर ट्रस्ट आहे. ते व्यवस्थित काही पालक असे की 2-3 महिने येऊनही बघत नाही, कारण आपण सकाळचा एवढी चांगली संस्था आहे इथं, मतिमंद मुलांची संस्था आपली शिक्रापूरमध्ये. आणि एवढी चांगली सुविधा कुठल्याच संस्थेत नसेल मला असं वाटतं. ही खाट बघा, एक चांगल्या प्रकारची खाट आहे आणि इतकी सेवा तरी भारी आहे तिथं. म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल. आणि ज्यांना कुणाला खरंच मदत करायची आहे त्यांनी, मी तुम्हाला नंबर देईल, त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही इतर 100% मदत करा. कारण यांना खरंच गरज आहे, किराण्याची गरज आहे, कपड्यांची गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किराणा लागतो. किराणा म्हणजे मुलं भरपूर आहेत आणि तुम्हाला ते पाहायलाच भेटेल. तर जिथं गरज आहे तिथं करा, नको तिथं खर्च करण्यापेक्षा जिथे योग्य ठिकाणी खर्च केला तर ते खरंच मनाला समाधान पण वाटतं. म्हणून मी स्वतः बघायला आले. आणि आपल्या ताई सायकर, सोमनाथ सायकर, त्यांच्या मिसेस, त्यांनी बरेचसे कपडे वगैरे दिलेले आहेत. ते म्हणे ताई तुम्ही स्वतः नेऊन द्या बघा. म्हणून मी त्यांच्या थ्रू आले इथं आणि बघायला आले. खरंच चांगलं आहे. इथून पुढे मला काही देऊ वाटलं तर मी या संस्थेत येणार आणि तुम्ही पण नक्की भेटता. नव्हतं कळत. जसं त्यांना जशी माहिती देत गेलो, जसं इम्प्रूव्हमेंट होत गेली त्या पद्धतीने आता मुलं स्वतः जातात, स्वतः येतात. बघा, त्यांनी चप्पल घातली बरोबर तिथं गेला, काढून व्यवस्थित बाहेर आला. आणि हे कपडे काय? हे लॉकर्स कपाट. हे लॉकर्स कपाट आहे. यामध्ये काही मुलांचे बॅगा वगैरे ठेवल्या जातात, त्यांचे आतले कपडे वगैरे ठेवले जातात. संस्थेला जवळपास 21 वर्ष झाले. 21 वर्ष? हो, नाही इथं नाही. आपली विठ्ठलवाडीला होती, याच वर्षी शिफ्ट झाली. आता जस्ट 2 मध्ये शिफ्ट झाली. बरं, 1-2च मिनिटं बसायच्या आधी आपली व्यवस्था केली आहे. सर्वांना छोटं बारीक असं ते तबला पण आहे. हो, तबला आहे, हार्मोनियम आहे, जे पाहिजे ते मुलांना आहे. सर्व व्यवस्था आहे. त्यानिमित्ताने एक चांगलं काम. सर्वात महत्त्वाचं हे बघा, आपण कुठेही काही करतो पण हे ओपीडी रूम आहे मुलांचं. आपल्याकडं लेडीज स्टाफ आहे, त्याच्यामुळं लेडीजसाठी वॉशरूम इकडे केलेली आहे, लाईट आणि जेंट्ससाठी इकडे केलेली आहे. त्यांच्या पद्धतीनं पण एक समाधान मिळते. मतिमंद मुलं आहेत, पण तुम्ही विचार करा की मतिमंद मुलं कॉम्प्युटर चालवतात, याच्यासारखी कौतुकास्पद कुठंच नसेल. आणि मतिमंद मुलं सुद्धा टॅलेंट होऊ शकतात. पण असे शिक्षक असतील तर, जिथं असे शिक्षक असतील तिथं कुठलाही मुलगा मतिमंद राहूच शकत नाही.
कारण मी अनेक संस्थेला भेट दिला, पण खरंच संस्था भारी आहे. तुम्ही स्वतः या आणि बघा, पाहणी करा, तुमच्या लक्षात येईल. एवढी स्वच्छता आणि एवढी टापटीप मी आतापर्यंत कुठंच पाहिली नाही. शिक्षक आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि प्रत्येक मुलाला वन टीचिंग दिलं जातं. 65 इंची LCD लावलेलं आहे त्यांच्यासाठी. जसं मोबाईल किंवा टॅब असते सेम त्या पद्धतीने सर्व हँडल केलं जातं. मुलं सुद्धा हँडल करू शकतील इथपर्यंत आपण त्यांची व्यवस्था केली. त्या पद्धतीने टीचर फॉलो करतात आणि त्या पद्धतीने सर्व त्यांची प्रोग्रेस आहे. म्हणजे त्यांना लक्षात येतं. आणि काय होतं मॅडम, आपण बोलण्यापेक्षा ते डोळ्याने दिसते जास्तीत जास्त ह्या म्हणजे टीव्हीद्वारे म्हणा किंवा जे आता सेम आपल्या घरातली मुलं तशीच आहे. मोबाईल मधलं जे काही गाणं असतं ते लगेच लक्षात राहते, पण एखाद्या टीचरनं सांगितलं किंवा आपण स्वतः सांगितलं ते जास्त लक्षात राहतं. त्याच्यामुळे हे सर्व आपण व्यवस्था केली आहे. खूप चांगलं काम. हो सर्व म्हणजे सर्व सेम क्लासरूम, फक्त त्यांच्या IQ नुसार म्हणजे शाळा तिथं आहे का? सेम स्कूल प्लस हॉस्टेल. शाळा वगैरे सगळं हां, स्कूल बाहेर जायची गरजच गरजच नाही. स्कूल 10 ते 4 वाजेपर्यंत इथं. मग ते म्हणजे मुलांना तुम्ही हे बघा आपण याच्यापर्यंत आपल्या प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला CCTV कॅमेरे दिसतील आणि CCTV कॅमेऱ्यामध्ये मुलं किती व्यवस्थित वागतात काय ते तुमच्या सगळं लक्षात येईल. आणि खरोखर मुलांपेक्षा शिक्षकांचं कौतुक जास्ती करायला नाही, कारण त्यांच्यामुळे ही मुलं आतापर्यंत एवढी चांगली त्यांची म्हणजे टापटीप राहिलेली आहे. तुम्हाला आणखी पाहायला भेटेल. आता हे फक्त दाखवतात, नंतर तुम्हाला आणखी व्हिडिओ दाखवतात. प्रत्येक क्लासमध्ये CCTV कॅमेरा, प्रत्येक रूम मध्ये म्हणजे LCD ची व्यवस्था केली. टोटल 50 ते 55 विद्यार्थी आपल्याकडे आहेत. 50-55 हो सध्या. बरं. हो. आणि विठ्ठलवाडीमध्ये पण आहेत का? विठ्ठलवाडीचीच ट्रान्सफर झाली आपली. तिकडं का नाही? तिकडं काय होतं, 1,18,000 रुपये दर महिन्याला भाडे तत्वावर मारत होते 3 मजली. अरे बापरे. एवढं भाडं भरायचं. शेवटी जे प्रिन्सिपल आहे गाडी तुम्हाला गव्हर्नमेंट अनुदान गव्हर्नमेंट कडून भेटायचं ते 50%. त्याच्यातही असं व्हायचं की पहिलं दरवर्षी मिळत नव्हतं. दर 2-3 वर्षांनी असेसमेंट व्हायची, तो बजेट ठरायचा, तो बजेट वरती जायचा, बजेट वरती झाला की तो परत खाली यायचा, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्यूट व्हायचं. मग ते मेलेल्या माणसाच्या तोंडात पाणी ओतून उपयोग काय होतंय की आम्हाला जवळपास गाडेकर सरांनी 3-4 याच्यावर लोन काढलं होतं, कारण ते भाडं तर द्यायचंच होतं दर महिन्याला. त्याच्यामुळे मग त्यासाठी हे चांगलं, हे खूप चांगलं. आणि तिथं जरा कंजेस्टेड होतं. नाही चांगलं. विठ्ठलवाडी हे काही लांब नाहीये. नक्कीच. आणि हा सर्वात छोटा घर, हे 2 छोटे घर. प्रत्येक CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक रूम मध्ये आपल्या LCD ची व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून मुलं व्यवस्थित शिकली पाहिजे, त्यांचं संगोपन झालं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं पॅरेंट्स हॅपी पाहिजे आपल्याला. कारण पॅरेंट्स काय होते नेमकं खूप डिस्टर्ब झालेली असतात. ती मंद मुलं अशी काढू शकतात. किती छान काढलंय बघा. मतिमंद मुलं कुणी म्हणू शकत नाही मुलं मतिमंद असतील. आता त्यांना आपण भेटायला जाऊ. किती छान बघा, त्यांनी क काढलं म्हणजे अक्षर ओळख सुद्धा त्यांना शिक्षक देतात. हे सगळं बघा, कुठल्या फळांची नावं आहेत काय हे सगळं त्या मुलं सांगू शकतात. आणि स्क्रीनवरती त्यांना दर दिवशी माहिती दिली जाते. इथं शिक्षण आहे, चांगले शिक्षक आहेत, खाणं पिणं सगळी राहणीमान स्वच्छता खूप चांगल्या पद्धतीची आहे. आता आपण मुलांना पण भेटायला जाऊ, तुम्हाला मुलं पण दाखवते. मग काय पडलं ना कशी कमी झालं मग काय करणार. महाराष्ट्र राज्य प्रीती चव्हाण मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं प्रथमतः आपल्या श्री छत्रपती प्रतिष्ठान निवासी विद्यालय चित्रापूर या ठिकाणी नमस्कार. निवासी मतिमंद विद्यालय शिक्रापूर. आज मी या ठिकाणी आहे म्हणजे भुजबळवाडी मतिमंद मुलांची शाळा. म्हणजे इथं तुम्हाला बघितलं तर कोणी पण सांगेल या शाळेत आलेली मी ही सगळी मतिमंद मुलं. म्हणजे मतिमंद आली तेव्हा मुलं नॉर्मल होती, पण जेव्हा नंतर या मुलांमध्ये एवढा फरक पडला आणि याचं श्रेय सगळं शिक्षकांना जातं.
तर जवळजवळ 10 ते 12 असे शिक्षक आहेत, पण एवढे चांगले शिक्षक आहेत तिथं. स्वच्छता पण एवढी चांगली, मी पूर्ण पाहणी केली या संस्थेची. तर या संस्थेमध्ये जेवण, मुलांना राहणं, खाणं पिणं, टॉयलेट बाथरूमपासून स्क्रीनवरती लॅपटॉप, पूर्ण कॉम्प्युटर वगैरे सगळी ही मुलं चालवतात. विशेष म्हणजे मतिमंद मुलं एवढी चांगली ट्रेन होऊ शकत नाही ना, पण याचं कार्य आणि याचं सगळं श्रेय या शिक्षकांनाच जातं. एवढी सोन्यासारखी शिक्षक आता म्हणजे कुठं नाही आहे. आजकाल तर तुम्ही बघता महाराष्ट्रामध्ये काय काय ठिकाणी काळा बाजार चालू आहे. आता मी अनेक ठिकाणी जाऊन पाहते तर काय काय ठिकाणी मला दिसतं की काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने चालू आहे. पण या संस्थेमध्ये आल्याच्या नंतर मी आल्यापासून पाहिलं तर खरोखर एकदम मला छान वाटलं. आणि यांना खरी किराणाची गरज आहे, कपड्यांची पण गरज आहे. तुम्ही देणगी स्वरूपात पण मदत द्या. नको तिथं खर्च करण्यापेक्षा तुम्ही बड्डेला 2-3 लाख रुपये खर्च करता, इकडे तिकडे नको तिथं खर्च करता, गाडीवरती इकडे तिकडे केक कापता. पण तेच जर तुम्ही जेवण किंवा त्याच किराणा स्वरूपात जर तुम्ही अशा ठिकाणी जर आणून दिली तर त्याच्यासारखं पुण्याचं काम व आपल्या मनाला पण किती शांतता लाभेल, घरी जाऊन तुम्हाला शांत झोप नक्की लागणार आहे. हे तुम्ही अनुभव घ्या. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की अशा संस्थेमध्ये जिथं तुम्हाला गरज वाटेल अशा संस्थेमध्ये नक्की भेट द्या व नक्की अशा संस्थेला मदत करा. आता फुलनाई फुलाची पाकळी म्हणून आम्ही एक छोट्याशी वस्तू त्यांना वाटायला आलेली कपडे स्वरूपात. आणि याचं श्रेय सोमनाथ सायकर व त्यांच्या मिसेसला जातं, कारण त्यांनी मला सांगितलं ताई तुम्ही स्वतः जा, आमची गरज नाही आहे, तुम्ही पाहणी करा. व त्यांची पण एक इंग्लिश मिडियम स्कूल आहे, त्यांनी सोमनाथ सायकर व त्यांच्या मनीषाताई सायकर त्यांनी स्वतः सांगितलं की तुम्ही कपडे द्यावं. ते कपडे घेऊन आलेली मुलांना मी बघण्यासाठी व देण्यासाठी. व तुम्ही पण नक्की भेटायला या मुलांना व 100% अशा संस्थेला मदत करा. व सर्व शिक्षकांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे की तुम्ही एवढं चांगलं कार्य करता व या मुलांना चांगल्या पद्धतीचं घडवलं. तुम्हाला भावी वाटचालीसाठी माझ्या संस्थेकडून तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. संजय कुमार विद्यालयामध्ये प्रीतीताई चव्हाण मॅडम त्या महाराष्ट्र राज्याच्या तंटामुक्त महिला अन्यायमुक्ती समितीच्या अध्यक्ष आहेत. त्या या ठिकाणी आल्या, त्यांनी आपल्याकडे पाहणी केली आणि सोमनाथ सायकर सर आणि त्यांच्या मिसेस मनीषाताई सायकर मॅडम यांच्या माध्यमातून मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या सॅग असतील, ड्रेस असतील हे आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि खरोखरच आमच्या कामाचं कौतुक हीच आमची पोचपावती असते. बरोबर कामाचं कौतुक त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याला त्याबद्दल आपल्या संस्थेच्या वतीनं मॅडमचं खूप आभार व्यक्त करतो. आणि यानंतर कार्यक्रम आहे कपडे द्या. आनंद गोबोरे आळेशाही जलाव श्री छत्रपती प्रतिष्ठान चटारी निवासी पटिवर्ग विटाळे शिकापूर. इतिहासाचे रंग रूपले आले या नगरा, इतिहासाचे रंग रूपले आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम आम्हालाचा मुजरा, नगरा. स्वागतम सुस्वागतम आम्हालाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम. क्रीडामध्ये सुधाराच्या सगळीला मुलं गेलेली आहेत आपली. क्रीडामध्ये बायकरा पाहुण्यांना या संस्थेत येऊन खूप छान वाटलं. आणि अशा चांगल्या संस्था कमी आहेत महाराष्ट्रामध्ये. या संस्थेला खरंच गरज आहे. मुलांचे काय कपडे असतील तुमच्या किंवा तुम्हाला असं वाटलं किराणा वगैरे काय द्यायचा तर नक्की या मुलांना द्या. गरीब मुलं आहेत आणि अक्षरशः हुशार पण मुलं खूप आहेत. तुम्ही या स्वतः बघा, तुमच्या लक्षात येईल. मतिमंद मुलांची शाळा आहे, पण स्वतः जेव्हा मी त्या मुलांना पाहिलं, त्यांच्याशी बोलले ना, ती मुलं एवढी टॅलेंट आहेत ना, एवढी हुशार मुलं आहेत की ती वाटणार पण नाही तुम्हाला मतिमंद आहेत म्हणून. तर अशा संस्थेला नक्की भेट द्या. कधी तुम्ही आले तर जिथं कुठं अशी संस्था असेल, त्यांना खरी गरज असेल, त्यांना मदत 100% करा. धन्यवाद. आणि तुमची जी कपडे बिपडे असेल त्या देऊ शकता तुम्ही ह्या संस्थेला, नाही तर कोणत्या दुसऱ्या संस्थेला पण देऊ शकता. कारण की आपली अशीच वेस्ट करण्यापेक्षा कुणाच्या तरी मुखी लागेल. नक्कीच तुम्ही ना याबद्दल शिक्रापूरच्या पण संस्थेला भेट देऊ शकता आणि तुमच्या आसपास ज्या ज्या संस्था असतील त्या पण संस्थेला भेट द्या.